नमस्कार मंडळी. तर आज आपण ना एक फूडी ब्लॉग म्हणजे रेसिपी ब्लॉग. तर रेसिपी आज आपण घरगुती प्रकारचा पिझ्झा तयार करणार आहोत. तर तो आपण बघूया आपण कसा बनवतात आणि कशा प्रकारे बनवणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच पूर्ण बघा ती व्हिडिओ, तर तुम्हाला समजेल. तर चला आपण बघूया किचनमध्ये जाऊन. तर पिझ्झासाठी लागणाऱ्या वस्तू आपण घेऊन आलेलो आहेत. पिझ्झा आणि पास्ता सॉससोबत मेयोनीज आणि महत्त्वाचं पिझ्झा ब्रेड. आणि आपण कांदा, मिरची, टॉमॅटो आणि मक्याचे दाणे कापून म्हणजे सोलून घेतलेले आहेत, सोबत चीज. आणि मग आपण ब्रेड घेतला आणि त्याला बोलतो थोडे होल करूया. ते होल करून घेतले. मग त्याच्यावर चीज आणि मेयोनीज आणि काय बोलतात पास्ता सॉस ते लावून घेतला. परत चीज हातरून घेतलं आणि मग काय मेन म्हणजे महत्त्वाच्या सगळ्या पदार्थ आपण पिझ्झावर टाकायला सुरुवात केली आणि मस्त सजवून घेतलेला आहे. तर आपला स्पेशल चीज कॉर्न पिझ्झा आहे, तर त्यासाठी आपण कॉर्न जास्त वापरलेला आहे. आणि सगळीकडे तुम्हाला मक्याचेच दाणे दिसतील. कॉर्न आणि तवा ठेवला गॅसवर आणि तेल टाकून गरम करून लगेच पिझ्झा रेडी. घरगुती प्रकारचा पिझ्झा बघा आपला रेडी झालेला आहे. तर काढून अरे बाई हो पडू नको बाई, मेहनत केलं एवढी. तर पिझ्झा काढून घेतला आणि त्याला सजवायला पुन्हा एकदा आपण सॉस टाकून घेऊया. सॉस काय आपला नीट पडत नाही, याचा टाकायला जमत नाही त्यांच्यासारखा, समजून घ्या जरा. तर आपला पिझ्झा आता झालेला रेडी. पिझ्झा होईपर्यंत मी बसलो होतो व्हिडिओ एडिट करत. तोपर्यंत लगेच आपला पिझ्झा सजावट करून आपल्या जवळ आलेला आहे आणि आपण आता तो टेस्ट करून बघूया. तेवढ्याच बाहेरून सुमितने बघितला आणि तो धावत आला आणि त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या झाल्या खाता भांडणं शेअर करत आणि आम्ही दोघंही शेअर करत संपवला. आणि सुमित मस्त ताव करून खाला आणि त्यालासुद्धा आवडला. तर भारी झालेला होता पिझ्झा. तर तुम्हालासुद्धा बनवायचं असेल नक्की बघा.